आणि एक मोठी बातमी येते संजय गायकवाड यांच्या संदर्भातली। मारहाण, वादग्रस्त वक्तव्य, तलवारीनं केक कापणं असा प्रताप करण्यासाठी कायम कुप्रसिद्ध असलेले आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबाबत अतिशय धक्कादायक असं विधान केलंय। त्यांच्या या विधानानं आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठीच गायकवाड हे कुप्रसिद्ध आहेत। मात्र मुख्यमंत्री शिंदे सुद्धा त्यांना अभय देत असल्याचं बघायला मिळतं। आता पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी असंच वक्तव्य केलंय आणि ते आता चर्चेत आलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं। म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली। निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत। म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचं आहे। आणि त्यांच्या वक्तव्य संजय गायकवाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेले आहेत। अतुलजी, संजय गायकवाडांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। त्यांनी राहुल गांधींवरती टीकास्त्र डागलाय। आपलं काय म्हणणं यावरती? असं आहे की एक आमदार त्यांचा म्हणतो पंजाबचा की तुम्हारे हाल तुम्हारे दादी जैसे करेंगे, म्हणजे त्यांना सरळ मानण्याची धमकी देतो। हे म्हणतात त्यांची जीत छाटून आणतो। वास्तविक पाहता हे लोक समाजात राहण्याच्या लायकीचे नाही आहे आणि राजकारण आणि समाजकारण करण्याच्या अजिबात लायकीचे नाही। पण प्रश्न हा आहे की वरती नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी आणि खालती एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहे का? कारण की हे लोक यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही। हे लोक यांना कायद्याचा बडगा नाही दाखवत। उद्या म्हणजे ह्या तालिबान्यांसारखं वागणं आहे। उद्या ज्याला पाहिजे तो त्याला मारेल, ज्याला पाहिजे तो त्याला धमक्या देईल। जीप छाटून आणा, हात छाटून आणा। मागे अनिल बोंडे बोलले होते नाना पटोलेंचे हात छाटून आणा, आम्ही त्याचे 5 लाख देऊ, 11 लाख देऊ। म्हणजे काय लावलं काय? कुठे काही लोकशाही चालली आहे ही सगळी म्हणजे आता बजबजपुरी तालिबानी शाही सुरू झालेली आहे ही हा मूळ प्रश्न आहे। आणि महाराष्ट्राच्या जनतेने अशा लोकांना कुठेही कधीही थारा दिलेला नाही। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्याला कालबुट करण्याचं काम जे आहे ते केवळ सत्यपोटी हे संजय गायकवाडांसारखे कुठलीही संस्कृती नसलेले सुसंस्कृत लोक जे आहेत ते असे वक्तव्य करत असतात, त्याला आम्ही जास्त काही थारा देत नाही। या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कायद्याचं राज्य आहे का? संविधान आहे का जागेवर? हा आमचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना।